पुढचं जे सूत्र आहे, भूयश्चातो यथा द्रव्यम गुणकर्माणि वक्षते. तर पहिल्यांदा कारणं सांगितली, नंतर आणि आता गुण कर्म द्रव्यांची वेगवेगळी द्रव्य जी आयुर्वेदाला उपयोगी आहेत, जी चिकित्सेला उपयोगी आहेत, अशा द्रव्यांची गुण आणि कर्म मी आता सांगणार आहे. तर सांगताना सांगितलंय की गुणान कर्माणि गुणकर्म, गुण आणि कर्म म्हणजे गुणकर्म. यथा द्रव्यम इति यस्मिन् यस्मिन् द्रव्ये यद् यद् गुणकर्म तत्तत् तस्मिन् तस्मिन् द्रव्ये अन्नपानादौ पुरुषने वा तंत्रे वक्षते. आचार्य इति शेषः. इथे आचार्य हा गुप्त शब्द आहे. आचार्य हा यथा द्रव्यम गुणकर्माणि, आचार्य सांगतात म्हणजे पुनर्वसु अत्रेय हे सगळं सांगतायत त्या ठिकाणी. आणि यथा द्रव्यम यथा हेतु तद यथा गुरु खर कठीण कठीणादि गुण बहुलम पार्थिव द्रव्यम. म्हणजे पार्थिव द्रव्य हे जे आहे ते गुरु खर आणि कठीण हे द्रव्य हे गुण त्यामध्ये जास्त आहे. तेषांच पार्थिवानाम गुणानाम कर्म उपसंघात गौरवादी इति. तर उपसंघात म्हणजे आणि गौरव म्हणजे जडपणा आणि एखाद्या सर्व गोष्टी एकत्रित आणणं मिळवणं हे पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूत युक्त अशी जी द्रव्य त्यांचं कार्य. असं प्रत्येक द्रव्याचं जे आयुर्वेदाच्या चिकित्सेसाठी उपयुक्त आहे अशा द्रव्यांची गुण आणि कर्म मी तुम्हाला सांगतो असं आचार्य म्हणतात. आणि पहिल्यांदा मग इथे रसाचं वर्णन केलेलं आहे. रसनार्थो रसस्तस्य द्रव्यमापक्षितिस्तथा निर्वृत्तौ च विशेषे च प्रत्ययाः खादयस्त्रयः. संप्रति दोषान् अभिधाय तत्प्रशमन प्रधानान् रसान् वक्तुम् उद्यतो रसलक्षण पूर्वकम रसोत्पत्ती क्रममाह. तर दोष अगोदर सांगितले आणि या दोषांचं शमन करण्यासाठी रस हे महत्वाचे आहेत आणि म्हणून मी रसांचं पहिल्यांदा वर्णन करत आहे असं सांगितलेलं आहे. रस्यते आस्वाद्यते इति रसः. रस्यते म्हणजे ज्याची चव घेतली जाते त्याला रस असं म्हणतात. रसनार्थ इति जिव्हाग्राह्य. हा रसना म्हणजे जीभ. रसनार्थ म्हणजे रसनेचा विषय म्हणजे जिव्हेचा विषय म्हणजे जिभेने जो ग्रहण केला जातो त्याला रसनार्थ म्हणतात. आणि हा जी चव आहे ती जिभेने ग्रहण केली जाते म्हणून रसनार्थ जिव्हाग्राह्य. एतच्च षण्णापि रसानाम अनुगतम रूपादिषुच व्यावृतत्वात् साधु लक्षणम. तर हे 6 रसांपैकी महत्वाचा हा जो रस आहे. आणि तस्य ती रसस्य त्या रसाचं द्रव्यमिती आधार कारणम. त्या रसाचं आधार कारण कोणतं आहे? द्रव्य शब्दो ही आधार कारण वाची. यथा पंचेंद्रिय द्रव्याणी. द्रव्य शब्द हा सुद्धा आधार कारण सांगणार आहे. उदाहरणार्थ पंचेंद्रिय द्रव्य म्हणजे हे जे इंद्रिय आहेत कान नाक त्याचप्रमाणे जी 5 इंद्रिय आहेत सांगितलेली आहेत, जिव्हा त्वचा आणि ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या प्रत्येकाचं इंद्रिय द्रव्य आहे. आणि उदाहरणार्थ श्रवण म्हणजे कान त्याचं जे इंद्रिय द्रव्य आहे ते आकाश महाभूत हे त्याचं इंद्रिय द्रव्य आहे. क्षितिज तथा यथा आप हा आधार कारणम तथा क्षितिरपी. तर द्रव्यम आप क्षितिज तथा. तर ह्या रसाचं मुख्य आधार द्रव्य पृथ्वी आणि क्षिती म्हणजे जल हे मुख्य रसाचा आधार द्रव्य आहे. इथे सूत्रस्थान अध्याय 8 मधला जो काही उल्लेख आलेला आहे पंचेंद्रिय द्रव्याणी त्याबद्दल जपा मॅडम वाचतील. चरक सूत्र 8 मध्ये 9व्या क्रमांकाचा श्लोक आहे. पंचेंद्रिय द्रव्याणि खम वायु ज्योति आपो भू इति. इंद्रिय द्रव्य आकाश वायू तेज जल पृथ्वी ही 5 इंद्रिय द्रव्य आहेत. त्याच्या खाली काही टीका असली तर ती पण वाचतो. टीकेचा अर्थ आहे का काही? हा आहे टीकेचा अर्थ. या 5 इंद्रिय विषयांना पंचमहाभूत असेही म्हटले जाते.
श्रोत्र, स्पर्शन, चक्षु, रसना आणि घ्राण या 5 इंद्रियांची अनुक्रमे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही इंद्रिय द्रव्ये आहेत. या 5 इंद्रिय द्रव्यांपासूनच इंद्रियांची उत्पत्ती होते असे शास्त्रकारांनी अन्यत्र सांगितलेले आहे. तर ह्या इंद्रियांच्या उत्पत्तीसाठी इंद्रिय द्रव्य म्हणजे ही जी महाभूत आहेत त्या महाभूतांपासूनच त्याच्या इंद्रियांची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे. आणि या रसासाठी सांगितलं की रस हा जो आहे अपक्षिती इति वक्तव्ये क्षितीस तथैव अतिवचनात क्षिते हे आधार कारणत्व मुख्य मिती आणि क्षिती म्हणजे पृथ्वी महाभूत हे मुख्य आधार कारण आहे. येन अयो ही निसर्गेण रसवत्या निसर्गतः त्या रसवान असतो पृथ्वी आणि आप. तथा ही अत्रेय भद्र काप्येय नावाचा अध्याय आहे सूत्रस्थान अध्याय 26. त्यामध्ये या रसाबद्दल खूप चर्चा झालेली आहे. चरक संहितेचं असं वैशिष्ट्य आहे की अनेक ठिकाणी वैद्यांच्या परिषदा घेऊन चर्चा करून मग निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी अत्रेय भद्र काप्येय नावाचा एक अध्याय महत्वाचा आहे. त्यामध्ये वैद्यांची परिषद झाली आणि त्यामध्ये या रसाबद्दल चर्चा झाली आणि त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले आणि त्याच्यामध्ये जलएव रसस्य व्यक्ती तर जल महाभूत हे रसाच्या व्यक्तीसाठी महत्वाचं आहे असं पण सांगितलेलं आहे. तर सूत्रस्थान अध्याय 26. चरक सूत्र अध्याय 26 मधला 39 क्रमांकाचा श्लोक आहे. सौम्याः खल्गोप अंतरिक्ष प्रभावाः प्रकृती शीता लघ्वश्च अव्यक्तरसाश्च तास्तु अंतरिक्षात दृश्यमाना भ्रष्टाश्च पंचमहाभूत गुण समन्विता जंगम स्थावराणां भूतानां मूर्तिः अभिप्रीणयन्ति तासु मूर्तिषु षड्भिः मूर्छन्ति रसाः. आकाशातून प्राप्त होणारे अंतरिक्ष जल सौम्य म्हणजे सोमगुण प्रधान शीत प्रकृतीचे लघु आणि अव्यक्त रसयुक्त असते. आकाशातून खाली येताना त्यामध्ये पंचमहाभूतांचे सर्व गुण उतरतात. असे हे जल जांगम आणि स्थावर पदार्थांना तृप्त करते व त्यामुळे या पदार्थांमध्ये 6 रस अभिव्यक्त होतात. त्याचा विमर्श देखील दिलेला आहे. आकाश आणि पृथ्वी यामधले अवकाश म्हणजे अंतरिक्ष होय. अंतरिक्षातील जलास अंतरिक्ष जल असे म्हणतात. हे अव्यक्त रस असते म्हणजे त्यात कोणताच रस असत नाही. हे अंतरिक्ष जल जमिनीवर ज्या ठिकाणी पडेल त्या स्थान विशेष प्रभावाने जलास मधुरादी रस प्राप्त होतात असे सुश्रुतांनी म्हणले आहे. जल हे रसाच्या अभिव्यक्तीचे प्रमुख साधन आहे असे येथे सूचित करावयाचे आहे. तर रसाच्या अभिव्यक्तीसाठी जल महाभूत हे महत्वाचं आहे आणि मूळ जे जल आहे ते अंतरिक्ष जल आहे. म्हणजे अंतरिक्ष म्हणजे काय आकाश आणि पृथ्वी यामधला अवकाश आहे त्याला अंतरिक्ष म्हणतात. आणि पावसाचं पाणी ज्या वेळेला अंतरिक्षामध्ये म्हणजे मध्येच असतं त्यावेळेला त्याला कोणतीच चव नसते. परंतु ते ज्या वेळेला जमिनीवर पडतं त्यावेळेला त्या जमिनीचे काही जे गुण असतात त्या गुणाशी त्याचा संबंध येतो आणि मग त्या पाण्याला चव येते. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि आणखीन सुद्धा तस्माद आप्योर सहा असं सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे. जल हाच रस आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याबद्दलचं आणखीन वक्तव्य सुश्रुत संहिता अध्याय 42 मध्ये जे आलेलं आहे ते आपण पाहूयात. जपा मॅडम आपल्याला सांगतील. सुश्रुत सूत्रस्थान 42 मधला 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक. आकाश पवन दहन तोय भूमिषु यथा संख्यम एकोत्तरम परिवृत्ताः शब्द स्पर्श रूप रसगंधाः तस्मात् आप्यो रसः परस्पर संसर्गात परस्परानुग्रहात परस्परानुप्रवेशाच्च सर्वेषु सर्वेषां सान्निध्यम अस्ति उत्कर्षात अपकर्षात तु ग्रहणम्. आकाश वायू अग्नी जल पृथ्वी यात क्रमशः उत्तरोत्तर एक एक गुणाची वृद्धी होत शब्द स्पर्श रूप रसगंध असे गुण येतात. अर्थात आकाशात शब्द गुण, वायूचा शब्द प्लस स्पर्श गुण, अग्नीमध्ये शब्द स्पर्श रूप गुण आणि जलामध्ये शब्द स्पर्श रूप रस हे गुण, तर पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 गुण असतात. या प्रकारे रस जलातून उत्पन्न होतो. या भूतांच्या परस्पर संसर्ग परस्पर अनुग्रह
तसेच परस्पर अनुप्रवेश म्हणजे एकाचा दुसऱ्यात प्रवेश झाल्यामुळे सर्व भूतात सर्व भूतांचे गुण सानिध्य असते. मात्र ज्याचे बाहुल्य जास्त त्याच्या नावाचे ग्रहण होते आणि ज्याचे अल्पत्व असते त्याच्या नावाचे ग्रहण होत नाही. हा. तर हे जे सांगितलं की पंचमहाभूत ही त्यांचा एकमेकामध्ये प्रवेश होतो, एकमेकावर उपकारक क्रिया होते आणि अ, आकाशामध्ये फक्त शब्द गुण आहे. परंतु पुढे पुढे पृथ्वी महाभूतामध्ये पाचही महाभूताचे थोडे थोडे गुण असतात. परंतु त्याच्यामध्ये गंध गुण हा पृथ्वी महाभूतामध्ये जास्त आहे आणि म्हणून त्याला गंधवती पृथ्वी अशा पद्धतीचं नाव दिलं जातं. आणि इतर पण जे महाभूतांचे अंश थोडे थोडे असतात. म्हणजे सार्वम द्रव्यम पांचभौतिकम असा पण एक आयुर्वेदाचा सिद्धांत आहे की प्रत्येक द्रव्य हे पांचभौतिक आहे. फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये त्या पंचमहाभूताचा त्याच्यामध्ये प्रमाण आहे. म्हणून हे अत्रेय सुश्रुत संहितेमध्ये हा जो उल्लेख आहे तो पण महत्वाचा आहे. येतो क्षिती तू क्षिती त्वम आपमेव म्हणून रसेन नित्ययुक्तेन रसवती इति उच्यते. म्हणून या पृथ्वीला रसवती असं सुद्धा म्हणतात, कारण तिच्यामध्ये जलाचं प्रमाण आहे त्या मानाने जास्त आहे आणि दोन्ही आणि तिला म्हणून तिला रसवती. यतः नित्य क्षितिज क्षितिजल संबंध हा, कारण जल आणि पृथ्वी यांचा संबंध नित्य असतो आणि म्हणून तिला सुद्धा रसवती म्हणतात. वचनम ही विष्टम ही अपरंपरेन न्याय दर्शनामध्ये वचन दिलेलं आहे. असे अर्थ ख वायू अग्नि जल क्षितीना उत्तरोत्तरे भूते पूर्वभूतस्य नित्यम अनुप्रवेश हे सांगितलं की हे जे महाभूत आहे अगोदरच्या महाभूताचा अनुप्रवेश ह्या पुढच्या महाभूतामध्ये होतोय. म्हणजे पहिलं आकाश आहे, त्यानंतर वायू, नंतर अग्नी, जल आणि पृथ्वी हा क्रम आहे. त्यामुळे आकाशातला जो शब्द गुण आहे तो वायूमध्ये आहे. वायूमध्ये आकाश म्हणून शब्द आणि स्पर्श हे दोन गुण आहेत. अग्नीमध्ये शब्द स्पर्श आणि रूप असे गुण आहेत. जलामध्ये अग्नी शब्द स्पर्श रूप रस आणि हा जो जल किंवा आप हा जो गुण आहे शीत गुण तो आहे. आणि क्षितीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये मात्र शब्द स्पर्श रूप रस गंध असे पाचही गुण त्यामध्ये असतात. फक्त गंध गुण हा पृथ्वीमध्ये जास्त आहे. म्हणून तत्कृतश्च खादिषु गुणोत्कर्ष हा असा गुणांचा उत्कर्ष एक पुढे पुढे होत जातो. रसस्य किम व्यक्त आपक्षिती कारणम किंवा विशेषे इतिहास सोमगुणातिरेकात मधुरम पृथिव्य अग्निगुणात अतिरेकात अम्ला. मधुर रस कशामुळे उत्पन्न होतो तर सोमगुण हा जलाचा गुण जो आहे तो अधिक असल्यामुळे मधुर रस उत्पन्न होतो आणि पृथ्वी अग्नी गुणामुळे अम्ल रस हा उत्पन्न होतो. दुसरं अध्याय 26 आत्रेय भद्रकाप्य नावाच्या अध्यायामध्ये आणखीन त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते आता वाचतील जपा मॅडम. चरक सूत्र 26 मध्ये 40 क्रमांकाचा श्लोक आहे. तेषां षण्णां रसानां सोमगुणातिरेकात् मधुरो रसः पृथिव्यग्निभूयिष्ठत्वात् अम्लः सलिलाग्निभूयिष्ठत्वात् लवणः वायवाग्निभूयिष्ठत्वात् कटुकः वायवाकाशाति अतिरिक्तत्वात् तिक्तः पवन पृथ्वी व्यतिरेकात् कषाय इति. एवं एषां रसानां षटत्वम् उपपन्नं न्यूनातिरेक विशेषान् महाभूतानां भूतानामिव स्थावरजंगमानां नानावर्णाकृति विशेषाः षड्ऋतुकत्वाच्च कालस्योपपन्नो महाभूतानां न्यूनाति एक विशेषः. पंचमहाभूतांपासून रसोत्पत्ती. या 6 रसांपासून सोमगुणाच्या आधिक्याने मधुर रस उत्पन्न होतो. पृथ्वी आणि अग्नी यांच्या आधिक्याने अम्ल रस, जल आणि अग्नीच्या आधिक्याने लवण रस, वायू व अग्नीच्या आधिक्याने कटुरस, वायू व आकाश तत्वाच्या आधिक्याने तिक्त रस, तर वायू आणि पृथ्वी यांच्या आधिक्याने कषाय रसाची उत्पत्ती होते.
या प्रकारे 6 रसभेद सांगितलेले आहेत. महाभूतांची न्यूनता व अधिकता यानुसार ज्या प्रकारे प्राण्यांमध्ये गौरवर्ण, कृष्णवर्ण आकृती विशेष उत्पन्न होतात, काल म्हणजे संपूर्ण वर्ष 6 ऋतूंमध्ये विभाजित होतो, त्याचप्रमाणे महाभूतांच्या विविध संयोगातून रसांची उत्पत्ती होते. ऋतूंच्या तरतम भेदाच्या साहाय्याने महाभूतांची न्यूनता किंवा अतिरेक जाणता येतो. विमर्श पण वाचला का? विमर्श विमर्श आहे का? विमर्श त्याला विमर्श वरील सूत्रामध्ये हो आहे सर. वरील सूत्रामध्ये सोम गुणाच्या आधिक्याने मधुर रस उत्पन्न होतो असे म्हणले आहे. या ठिकाणी सोम या शब्दाने पृथ्वी व जलतत्वाचे आधिक्य लक्षात घेतले पाहिजे. संक्षेपाने पाहता रसोत्पत्ती पुढील प्रमाणे होते. मधुर म्हणजे जल अधिक पृथ्वी, अम्ल पृथ्वी अधिक अग्नी, लवण जल अधिक अग्नी, कटू वायू अधिक अग्नी, तिक्त वायू अधिक आकाश आणि कषाय म्हणजे वायू अधिक पृथ्वी. सर्वसामान्यपणे चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांनी असाच क्रम सांगितलेला आहे. काही पाठभेदामध्ये मात्र जल व अग्नी तत्व प्रधानत्वामुळे अम्लरस व पृथ्वी व अग्नी प्राधान्यामुळे लवण रस निर्माण होतो असे वक्तव्य आलेले आहे. तर अशा पद्धतीने मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे जे 5-6 रस आहेत त्या रसांची उत्पत्ती कशी होते हे या ठिकाणी सांगितलं. आणि त्यामध्ये महाभूतांचा आणि हे जे रस आहेत त्या ऋतूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ऋतूमध्ये कोणत्या रसाचं प्राधान्य आहे हा विचार करून आपल्याला ऋतुचर्या ठरवताना, चिकित्सा ठरवताना त्याचा विचार करावा लागतो. इत्यादीना जलपृथ्व्योः अपि विशेष कारणत्वं वक्ष्यमाण गुणम् उपपन्नम् विशेषेच प्रत्ययः खादयः इति मधुरादि विशेष निर्वृत्तो निमित्त कारणम् ख वायु अनलाः तु आधार कारणभूताः खादयः इति अनेन एव त्रित्वे लब्धे गुणत्रय इति वचनं तेषामेव व्यस्त समस्तानामपि प्रत्यय तत्व दर्शनार्थम अतएव व्यस्त समस्त आकाशादि संसर्ग भेदात रसानां मधुरतम आद्यत्वात अंतभेदः उपपन्नः. तर ह्या महाभूतांच्या कमी अधिकपणामुळे ह्या मधुर रसामध्ये सुद्धा जास्त गोड, कमी गोड, मधुरतर, मधुरतम अशा पद्धतीचे आणखीन भेद म्हणजे प्रकार जाणवतात. विशेषेच इति चकाराद अभिव्यक्त आकाशिदीनां निमित्त कारणं दर्शयति वक्षति ताः तु अंतरिक्षात् दृश्यमानानां भ्रष्टाच पंचमहाभूत विकार गुणसमन्विता जंगम स्थावराणां भूतानां मूर्तिः अभिप्रीणयन्ति तासु षड्भिः मूर्छन्ति रसाः. तर अंतरिक्षामधून जल येत असताना स्थावर आणि जंगम म्हणजे स्थावर म्हणजे एका ठिकाणी असणारे आणि जंगम म्हणजे फिरणारे अशा काही चल आणि अचल अशा ज्या काही या पृथ्वीवरच्या मूर्ती, आकृती, वस्तू आहेत त्याच्याशी संबंध येऊन आणि ह्या रसांचा संबंध येतो आणि त्यानुसार परत त्या रसांमध्ये फरक दिसत असतात. सूत्रस्थान अध्याय 26 हे जे सूत्र आहे सर हा श्लोक झालेला आहे सर. हा आणि पुढचा पण झालेला आहे. मग आपण वाचलेला क्रमांकाचा श्लोक आहे. हो हो. अन्य तु विशेषेच इति चकार खादयश्च इत्यत्र योजयन्ति तेन चकारात कालोपि विशेषो अभिव्यक्तो च कारण. तर इथे जो शब्द आहे त्याच्यात या सगळ्या बरोबर काल सुद्धा महत्वाचा आहे हे सांगितलेलं आहे. साक्षात कालस्य वचनेन खादिभ्यः अपि अपकृष्टम कालस्य कारणत्वम दर्शते. तर ह्या रसांच्या उत्पत्तीसाठी काळाची सुद्धा उपस्थिती आणि कालाचा सुद्धा परिणाम महत्वाचा आहे. किंवा रसस्य आपोद्रव्यम क्षितिज तथा इति पूर्वदेव निवृत्तौ च क्षितिः एव निवृत्ता अभिव्यक्तौ प्रत्ययो न आपहा. तर रसा निर्वृत्ती म्हणजे उत्पत्ती. त्यासाठी काही लोकांच्या मताने पृथ्वी महत्वाची आहे परंतु शेवटी सांगते की यतः आपोही अव्यक्त रसः जल हे अव्यक्त रस आहे आणि क्षिती संबंधात एवच रसः अभिव्यक्तः
उपलब्धते. तर पृथ्वीच्या संपर्कात आल्यामुळेच त्याला चव येते. उक्तम च जंगम स्थावराणां भूतानां मूर्ती अभिप्रीणयन्ति तास षड्भिः मूर्छन्ति रसाहा. ह्याचं पण झालंय का? सर हा पण श्लोक झालाय झालाय 40 ना. क्रमांक. तर ह्याचं विवेचन आपण केलेलं आहे की त्याचा महाभूताशी संबंध येऊन त्याच्या रसांची 6 रसांची उत्पत्ती होते आणि तेन पार्थिव द्रव संबंधात एव आपाम रसो विद्यते न अन्यथा. विशेषच इति चकारादी आपक्षिती विशेषे कारणे. तर जल आणि पृथ्वी महाभूत हे रसांच्या उत्पत्तीसाठी महत्वाचं आहे, हेच या ठिकाणी सांगितलं. च आपक्षिती विशेषे कारणे तथापि सोमगुणातिरेकात मधुरा. पण त्यातला सोम हा जलगुणाच्या आधिक्यामुळे मधुर रस उत्पन्न होतो. हे राहिलं मला वाटतं. एकच रेफरन्स आहे सर. हा, काय त्याबद्दल आणखीन काही लिहिलंय का तिथं? नाही विमर्श पण वाचलाय सर त्याचा पण. हा, तो एकच मोठा श्लोक आहे, तेच रेफरन्स त्यांनी परत तोच मग त्यातला आहे. सोमगुणात अतिरेकात मधुरा. तर जल किंवा जलगुणाच्या आधिक्यामुळे मधुर रस उत्पन्न होतो. इत्यादि खादय एव तथा सन्निविशन्ति यथा सोमो अतिरिक्तो भवति तेन तत्र अपि न्यूनत्वेन सन्निविष्टाः खादयः एव विशेष हेतवः इति. यद्यपि च अभिव्यक्ति ही मधुरादि विशेष रहिता क्वचित भवति तथापि सामान्येन सर्वत्र यद अभिव्यक्तये अनुगतम कारणम उपलभ्यते क्षितिरूप जलक्षितिरूपम तद अभिव्यक्ति कारणम. यद अनुगमात्तु मधुरादि विशेषोपलब्धि तद विशेष कारणम उपलभ्यते. तर या रसामध्ये पृथ्वी आणि जल महाभूतांचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखीन जर विमर्शामध्ये फारसं काही सांगितलं नाही. आता पुढचं जे महत्व आहे सूत्र स्वादुरम लोठ लवण कटुकस्तिक्त एव च कषायेश्च षट्कोऽयं रसानां संग्रह स्मृतः साधुः अम्लः अथ लवणः कटुकः तिक्त एव च कषायः च इति षट्कः अयं रसानां संग्रह. तर मधुर अम्ल लवण कटू तिक्त आणि कषाय हे 6 रस सांगितलेले आहेत. रस विशेषाना स्वादु इति रसांचे प्रकार सांगितलेले आहेत. स्वादु या स्वादु म्हणजे अत्र सर्व प्राणीनां इष्टत्वात् आदौ मधुर उक्तः तदनु प्राणी अभीष्ट उत्कर्ष क्रमेण अम्लादि निर्देश क्रमो बोधव्यः. षट्क इति पुनः संख्या कारणम परवादि मत सप्त संख्यत्वादि निषेधार्थम अथ संग्रह इति अनेन वा अवांतर भेद भूत्वम तथा वक्षमाण संसर्ग भूत्वम च दर्शयति. तर सर्व प्राणीनाम इष्टत्वात् आदौ मधुरः उक्तः. सर्व प्राण्यांना मधुर रस हा जास्त अपेक्षा असते, आवडतो आणि म्हणून मधुर रसाचं पहिल्यांदा वर्णन आहे. आणि हे 6 रस आहेत मधुर आम्ल लवण. तर काही लोकांच्या मते 7 रस वगैरे इतर काही मत आहेत. त्या सगळ्या मतांचं खंडन करण्यासाठी 6 रस आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वाद्वम्ल लवण वायुं कषाय स्वादुतिक्तकाः जयन्ति पित्तं श्लेष्माणं कषाय कटुतिक्तकाः कट्वम्ल लवणा पित्तं स्वाद्वम्ल लवण कफं कटुतिक्त कषायाश्च कोपयन्ति समीरणम्. त्याचा विग्रह स्वादु अम्ल लवण हा वायुम म्हणजे मधुर अम्ल लवण हे वायू वातदोषाचा शमन करतात. कषाय स्वादु तिक्तकाः आणि कषाय आणि
मधुर आणि तिक्त हे पित्तावर विजय मिळवतात, म्हणजे पित्ताचं शमन करतात. आणि श्लेष्माणम कषाय कटु तिक्तका, हा कफाचं शमन करण्यासाठी कषाय, कटू आणि तिक्त हे रस उपयोगी पडतात. आणि हा कुणीतरी दुसऱ्या आचार्यांनी हा केलाय श्लोक, की कटू आम्ल लवण हे पित्त प्रकोप करतात आणि मधुर आम्ल लवण हे कफ प्रकोप करतात आणि कटू तिक्त कषाय हे रस जे ते वायूचा प्रकोप करतात. रसानं उपयुक्ततरम कार्यमाह, रसांचं कार्य जे आहे शरीराला उपयोगी आणि शरीराला त्या कंसामध्ये दिलेलं शरीरातील दोष प्रकोप करणारं हे कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. अत्रच वायो नीरसस्यापि रससहित स्निग्धत्वादि गुणैः विपरीतही प्रशमो ज्ञेयः. वायू हा तसा नीरस आहे, परंतु रसाबरोबर त्याच्या स्निग्ध इत्यादी गुणांनी, जे गुण आहेत अर्थात हे गुण सगळे एखाद्या पदार्थाच्या आश्रयाने असतात आणि अशा पदार्थांनी त्याचं शमन होतं. एवं मधुर रसस्यापि श्लेष्मणो अम्ललवणाभ्याम स्निग्धत्व अभिषंदित्व आदि सहचरित गुणयोगात वृद्धी. त्याचप्रमाणे कफात सुद्धा अम्ल, लवण, स्निग्ध आणि अभिषंदी या पदार्थांनी त्याची वृद्धी होते. अत्रच ये प्रशमकत्वेन रसाः वातादीनां न उक्ताः वर्धकाः बोधव्याः. असं सांगितलंय की स्वादू, आम्ल, लवण हे प्रशमन करतात, म्हणजे राहिलेले जे 3 रस आहेत म्हणजे कटू, तिक्त, कषाय हे वायूला वाढवतात असं समजून घ्या, असं त्यांनी सांगितलंय सुरुवातीला. म्हणून ज्यानी शमन होतं तेच रस सांगितले म्हणून. आणि त्याच्या राहिलेले जे 3 आहेत ते 3 रस हे त्या दोषाला वाढवतात, त्या दोषाचा प्रकोप करतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यदाह वाग्भटा, वाग्भटाने पण सूत्र सांगितलंय की तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादय कफम कषाय तिक्त मधुराः तमन्येतु कुर्वते. वाग्भटाने पण एका ओळीत दोन्ही काही गोष्टी सांगून टाकल्या की त्याच्यातले तत्राद्या म्हणजे मधुर, आम्ल, लवण हे वायूचं शमन करतात. त्रयस तिक्तादया क्रम, तिक्त, कटू, कषाय हे कफ शमन करतात आणि कषाय, तिक्त, मधुर हे पित्ताचं शमन करतात आणि अन्य म्हणजे जे राहिलेले आहेत ते प्रकोप करतात, हे वाग्भटांनी सांगितलेलं आहे. रसकर्मादि देशेन एव गुणवीर्य विपाकानामपि कर्म निर्देशः. तर त्याप्रमाणे जे गुण, वीर्य, विपाक हे सुद्धा म्हणजे ज्याचा अम्ल विपाक असेल तर तो कफ वाढवेल, पित्त वाढवेल, अशा पद्धतीनं तो पण विचार करावा. यतः मधुरादि रसेन एव सर्व गुणानां वीर्य विपाकाश्च निर्दिश्यते आत्रेय भद्रकाप्तीये. तर ह्या रसापासूनच पुढे वीर्य आणि विपाक ह्या गोष्टी असतात, म्हणून ते रसांची जी कार्य तीच त्या विपाकाची किंवा वीर्याची कार्य आहेत. तत्र स्वादुहू सूत्रस्थान अध्याय 26 आत्रेय भद्रकाप्तेमध्ये आणखीन त्याचं स्पष्टीकरण आहे. त्याप्रमाणे तिथेच कटू, तिक्त, कषायाणाम विपाक प्रायशः कटू. कटू, तिक्त, मधुर रसाचा विपाक मधुर आहे. नंतर आणि कटू, तिक्त, कषाय रसांचा विपाक हा कटू आहे. तथा तर या संबंध तथा अम्लम पच्यते, आणि अम्ल रसाचा अम्ल विपाक पच्यते स्वादुर मधुरम लवणस्तथा. तथा शीतम वीर्येण यद्रव्यम मधुरम रसपाकयोगे. शीत तर जे मधुर द्रव्य आहे त्याचं वीर्य शीत असतं, त्याचा विपाक वीर्यम आणि त्याचा शीत विपाक शीत असतो मधुर द्रव्याचा. तयो अम्लम यदुष्णम च यच्च उष्णम कटुकम तयोः. हे सगळं आत्रेय भद्रकाप्तेयमध्ये त्याचं विवेचन आहे. तर जपा मॅडम हे वाचतील.
चरक सूत्र 26 मध्ये 58, 59 आणि 60 क्रमांकाचे श्लोक आहेत. यामध्ये यात 3 रेफरन्सचा उल्लेख आलेला आहे. कटु तिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटु अम्लोम्लं पच्यते स्वादुः मधुरं लवणस्तथा. विपाक लक्षण. कटु तिक्त आणि कषाय रसयुक्त द्रव्यांचा विपाक प्रायशः कटु असतो. अम्लरस प्रधान द्रव्यांचा विपाक प्रायः अम्ल होतो आणि मधुर व लवण रसयुक्त द्रव्यांचा विपाक प्रायशः मधुर होतो. विमर्श. भोजनाच्या पश्चात भुक्त पदार्थ आमाशयात जातो, त्यावर विविध अन्नरसांची प्रक्रिया होते. सुरुवातीस मधुर, नंतर अम्ल व नंतर कटू रस निर्माण होतो. यास अवस्था पाक म्हणतात. अवस्था पाकानंतर जो अंतिम रस आहार द्रव्यास प्राप्त होतो त्यास विपाक असे म्हणले जाते. वाग्भटांनी विपाकाची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितली आहे. ते म्हणतात, जाठरेणाग्निना योगात यत् उदेति रसांतरम रसानां परिणामांते स विपाक इति स्मृतः. वाग्भट सूत्र 9 मधला हा संदर्भ. चरकांनी मधुर, अम्ल व कटू असे 3 विपाक सांगितले. सुश्रुतांनी 2च विपाक मानले आहेत, गुरु आणि लघु. पृथ्वी व जल महाभूतांच्या अधिक्याने गुरु विपाक होतो, तर तेज, वायू व आकाशीय द्रव्यांपासून लघु विपाक होतो असे सुश्रुत मानतात. चरक चिकित्सा 15 मध्ये विपाकाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. तेथे 3 विपाक मानलेले आहेत. महर्षी पाराशरांच्या मते हे विपाक 3च असतात. पुढचा संदर्भ 59 आणि 60 क्रमांकाचा श्लोक. मधुरो लवणाम्लौ च स्निग्ध भावात्रयो रसाः वातमूत्रपुरीषाणां प्रायो मोक्षे सुखामताः. कटुतिक्त कषायास्तु वृक्षभावात्रयो रसाः दुःखाय मोक्षे दृश्यन्ते वातविण्मूत्ररेतसां. स्निग्ध वृक्ष युक्त द्रव्य कार्य, मधुर, अम्ल आणि लवण हे 3 रस स्निग्ध गुण